नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर त्यांच्या आवडतीचे मोदक पारंपरिक पद्धतीने आज आपण उकडीचे मोदक बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा आपल्याला छोट्या छोट्या टिप दिलेल्या आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला बघूया उकडीचे मोदक कसे बनवायचे ते। आपण आधी सारणाची तयारी करून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तूप टाकायचा आहे। तूप आपलं गरम झालंय व्यवस्थित, तर त्यामध्ये मी हे खोवलेलं नारळ टाकणार आहे। 2 वाट्या खोवलेलं नारळ आहे हे आपण परतून घेऊया व्यवस्थित। साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतायचं आहे। त्यातलं जे पाणी आहे नारळामधलं ते थोडंसं सुकेपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे, कारण आपण त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकणार आहोत। गूळ टाकल्यानंतर पुन्हा त्याला पाणी सुटतं आणि जर नारळाचं पाणी सुकवलं नाही तर त्याचं प्रमाण जास्त वाढू शकतं, त्यामुळे थोडंसं आपण हे परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित नारळाचं हे मिश्रण जे आहे परतलं गेलेलं आहे, तर त्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकते। 1 वाटी आपल्याला गूळ टाकायचा आहे याच्यामध्ये। 2 वाट्या नारळाचा कीस जर असेल तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि हा गूळ मी किसून घेतलेला आहे। किसून घ्यायचा आहे गूळ, त्यामुळे तो लवकर पगळला जातो। हे बघा आपल्या या मिश्रणाला कसं पाणी सुटलेलं आहे, गूळ आपला पूर्णपणे वितळून गेलेला आहे। मीडियम गॅसवर आपल्याला हे मिश्रण परतवायचं आहे। आणखीन 5 मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यावं लागेल। आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकते आहे। इथे मी 1 मोठा चमचा खसखस घेतलेले आहे आणि यामध्ये मी हे 2 मोठे चमचे काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत। असेही बिना काजू बदाम न टाकताही खूप चांगले लागतात हे मोदक। अजून आपण 2 मिनिटं याला परतवून घेऊया। थोडंसं आणखी कोरडं होऊन द्यायला लागेल आपल्याला। या प्रकारे आपलं मिश्रण होत आलेलं आहे आणि आता ह्या स्टेजला मी याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे। थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आपण, पुन्हा आपण एकदा परतून घेऊया। आणि बऱ्यापैकी आपलं हे पाणी जे आहे गुळाचं ते आटलेलं आहे। या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळ आणखीन परतत राहूया, कारण कढई गरम आहे। हे बघा आपलं हे मिश्रण या प्रकारे तयार झालेलं आहे। अजून थोडीशी कढई गरम आहे, त्यावरच मी हे थोडंसं परतून घेते। त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, याला आपण थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत आपण उकड काढून घेऊया। तर चला, इथे मी त्याच कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे। इथे 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं आहे। इथे आपण गॅस चालू करून देऊया आणि दूध जर उकडमध्ये टाकलं किंवा तांदळाच्या पिठामध्ये आपण दूध जर टाकलं तर पीठ आपलं फाटत नाही आणि उकडीचे मोदक खूप छान तयार होतात। आणि आता त्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकते आणि इथे पाव चमचा आपण मीठ टाकूया। आपल्या पाण्याला इथे उकळी आलेली आहे। आपण उकड न काढता हे मोदक बनवणार आहोत, त्यामुळे हे बिघडण्याचे काही चान्सेस नाही आहे। त्यामुळे तुम्ही जे प्रथम बनवणार असतील पहिल्या प्रयत्नातही तुमचे मोदक फसणार नाही, एवढे छान उकडीचे मोदक तयार होतील। तर इथे पाणी आपलं हे उकळलं गेलेलं आहे,
तर मी गॅस इथे बंद करणार आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. हे 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे मी मिक्स करून घेते. गॅस मी इथे बंद केलेला आहे. या प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे आपण 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवूया, जेणेकरून ते छान फुललं जाईल. हे आपल्याला कोमट असतानाच मळून घ्यायचं आहे. थंड पाण्याचं इथे मी एक बाउल घेतलेला आहे. थोडंसं थंड पाणी टाकून छान प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. अजून थोडंसं पाणी लागेल आपल्याला. छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता थोडंसं आपण तूप लावूया याला. हे जे उकडीचे मोदक जे बनवत आहे याच्यासाठी मी विकतचं पीठ आणलेलं आहे, घरी बनवलेलं नाही आहे. जर कोणाकडे नसेल तर विकतच्या पिठाचेही खूप सुंदर होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. विकतचं पीठ असतं त्यामध्ये पण खूप छान मोदक बनले जातात आपले. या प्रकारे आपण मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. ह्या प्रकारे आपलं हे जे मोदकाचं पीठ आहे ते पूर्णपणे एकजीव झालेलं आहे, हे बघा. आणि आता आपण याला वरून थोडासा तुपाचा हात लावूया. ते छोटासा चमचा मी अर्धा चमचा तूप घेतलंय आणि हे आपण वरून पिठाला लावून देऊ. आणि आपलं हे पीठ मोदक करण्यासाठी तयार आहे. किती छान तयार झालं आहे हे बघा. आणि मी तुम्हाला आता एक गोळा करून दाखवते त्याचा. बनवायच्या आधी तुम्ही एकदा ट्राय करून बघायचं आहे की आपलं पीठ कुठे फाटतंय का नाही म्हणून. जर पीठ फाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं आहे. हे बघा, कुठेही आपल्या पिठाला क्रॅक गेलेले नाही आहे, म्हणजे आपलं पीठ छान मळलं गेलेलं आहे. चला तर आपण आता मोदक बनवूया. आपलं इथे पीठही तयार आहे, सारणही तयार आहे. तर ह्या मोदक साच्यामध्ये आपण त्याचे मोदक बनवूया. आणि मोदक ठेवण्यासाठी मी इथे इडलीचं जे भांडं आहे माझं त्याचं मी ताट घेतलेलं आहे जाळीवाले. तुमच्याकडे नसेल तुम्ही चाळणी वापरली तरी चालेल. हे अशी मी पानं ठेवून घेतलेली आहे आणि याचा स्वादही मोदकामध्ये उतरतो, त्यामुळे चवही लागते. आणि काही लोक याच्यासाठी हळदीचं पानही वापरतात उकडवण्यासाठी. तर ते जरी तुम्हाला मिळालं तर तुम्ही तेही वापरू शकता. तर इथे मी हे केळीचं पान वापरलेलं आहे. तर चिकटणार नाही आपली मोदक खाली, तर त्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता चला आपण मोदक करून घेऊया. इथे आपलं सारण ठेवलेलं आहे आणि थोडंसं आपण बनवताना तूप लावून घ्यायचं आहे हाताला. पीठ आपलं व्यवस्थित आलं पाहिजे. आणि घेताना प्रत्येक वेळेस व्यवस्थितपणे आपल्याला मळून घ्यायचं आहे. एक पेढा एवढा गोळा मी याचा घेतलेला आहे. आणि आपण त्या मोदक साच्याला थोडंसं तूप लावून घेऊया. आता ह्यामध्ये मी जे आपलं उकडीचं तांदळाचं पीठ आहे उकडलेलं ते मी यात भरणार आहे. ज्या प्रकारे तुमचा साचा असेल त्या प्रकारे तुम्ही पीठ घ्यायचं आहे. पुन्हा आपण एक इथं तुपाचा हात लावूया आणि ह्या प्रकारे पूर्ण साच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे हे पीठ भरायचं आहे. आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ते आपोआपच असं वरती येणार. पूर्ण दाबून भरायचं आहे आपल्याला, जेणेकरून जी मोदकाची जी डिझाईन आहे ती त्याला व्यवस्थितपणे दिसेल. आणि आता एक मी
सारणाचा एक छोटासा गोळा घेते आणि तो आता आपण मोदकामध्ये भरूया. आणि ह्या पीठ जे वरती होतं त्याने आपण व्यवस्थितपणे आपला मोदक बंद करून घेऊया. तर हे बघा किती छान मोदक तयार झाला आहे. आणि साच्यामध्ये दाबून भरल्यामुळे त्याला कळ्याही छान दिसत आहेत. ज्याला कळीचे मोदक जमत नसेल त्यांनी ह्या प्रकारे केले तरी खूप सुंदर होतात. तर आपण ह्या प्रकारे बाकीचे मोदक बनवून घेऊ. तर या प्रकारे मी मोदक बनवून घेतलेले आहे. तर आता आपण याला उकडण्यासाठी ठेवूया. इथे मी इडली भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. पाणी आपलं व्यवस्थित उकळलं गेलेलं आहे. ही जाळी मी यामध्ये ठेवून देते. 15 मिनिटं झाले की मग आपण उघडून बघूया. आपले 15 मिनिटं मोदक ठेवून झालेले आहे. वाव, काय सुंदर दिसत आहेत ना मोदक आपले. आता सध्या हे गरम आहे त्यामुळे आपण हात लावू शकत नाही त्याला. थोडेसे थंड झाले की मग आपण काढूया. हे बघा आपले मोदक किती छान तयार झाले आहेत. गरम गरम तुपाबरोबर खूप सुंदर लागतात. तुपाची धार त्यावर टाकायची. आता याला आपण थोडंसं केसर टाकूया आणि त्याने डेकोर करूया.